नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते. लोकप्रिय आमदार सुवनताई या ठिकाणी याची बैठक त्यांनी आयोजित केली. विविध खासगी राज्य सरकारचे पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता अन्य सगळे सरकारी आणि बंधुभगिनींना एका महत्त्वाच्या प्रश्नाची मांडणी करण्यासाठी आजची ही बैठक आहे. जिल्ह्यात शेती करणारे आपण लोक एकेकाळी पाण्याची कमतरता होती. वसंतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे ज्यावेळी होती त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात सांगलीमध्ये उपसा सिंचन योजनेचे कार्यक्रम राबवले. कृष्णेचं पाणी होतं, अन्य नद्यांचं पाणी होतं आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याची कमतरता म्हणून दुष्काळाला तोडण्याचा प्रसंग येतात तो सगळा सांगली जिल्हा आणि विशेषतः आपण ज्या भागात आहोत त्या भागामध्ये एक प्रकारचं परिवर्तन आलं. परिवर्तनाचा लाभ आपण अनेक वर्ष घेतला, पण त्याचे दुष्परिणामाच्या संबंधीचा विचार आपण कधी केला नाही. आपण जे पीक घेतलं ते एकच पीक घेतलं आणि ते म्हणजे ऊसाच होते. पूर्वीच्या काळामध्ये इरिगेशन खात्याचे वेगवेगळे नियम होते. ते नियम असे असायचे की समजा कॅनलचं पाणी मला घ्यायचं असेल तर एका एकराच्यासाठी 3 एकर जमीन द्यावं लागायची. त्याच्या एका एकरामध्ये उभं पीक, दुसऱ्या एकरामध्ये नुकतीच केलेली लागेल आणि तिसऱ्या एकरामध्ये कुठल्याही पीक नाही. आणि त्याच्यावरचा हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी देणं, तेच पीक घेणं, या सगळ्याचे दुष्परिणाम आज नाही उद्या इथे जी स्थिती निर्माण झाली तशा प्रकारची होती. आणि त्यामुळं एका स्थिर ही पद्धत महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे खात्याच्याकडून एका काळामध्ये होतं. तिचं बदल आम्ही सगळ्यांनी ती पद्धत सोडली आणि आम्ही सगळेजण 3 वर्ष असतील तर 3 वर्ष ऊसाची लागण कशी करता येईल आणि 11 महिन्याचं पीक कसं घेता येईल या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि या सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम आज तुम्ही या ठिकाणी बघता. तुम्हाला सांगतो, माझी स्वतःची 20 एकर जमीन माझा होती आणि ती जमीन ही एका गृहस्थाची फरीक जमीन होती, ती मी खरेदी केली आणि ती जमीन दुरुस्त करायचा कार्यक्रम घेतला. ती जमीन क्षारयुक्त आणि फरीक होती. त्याचा हे 8% सुद्धा जवळपास होता आणि त्यामुळे उत्पन्नाच्या संबंधीची खात्री नव्हती. शेवटी जमीन घेताना मी एक विचार डोक्यात घेतला होता की नुसती जमीन नाही, त्या जमिनीच्या बरोबर मला आणखी गुंतवणूक करावं लागेल. आणि ती गुंतवणूक एक आम्ही उंची चाली त्यातनं काढली आणि 2 अंडरग्राऊंड पाईपलाईन या संबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली
आणि जमिनीचं अतिरिक्त पाणी हे आम्ही बाहेर काढले गेले. हे करायला माझी 4 वर्षे गेली. पण 4 वर्षे गेल्याच्या नंतर आणि याचं काळजीपूर्वक आखणी केल्याच्या नंतर अंमलबजावणी केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी 8 एकर ऊस आहे, 4 एकर पेरू आहे, 4 एकर चिकू आहे आणि मग बाकीच्या जमिनीमध्ये काही ना काहीतरी ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला काही ना काहीतरी मी घेत असतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये माझं उत्पादन हे 20% होतं, आज माझी सरासरी उत्पादन 65% पुढे गेलेलं आहे. आणि हे कशामुळे केलं? पाण्याचा निचरा होण्याच्यासाठी जी काही पावलं टाकायला पाहिजे ती टाकली. केवळ त्यामुळं ते सवन क्षेत्र सुधारलेलं आहे. आपण ऊसाचं पीक घेतो, मी कधीतरी असं बोलतो, लोकांना राग येतो आणि मी राग येईल असंच बोलतो. त्याचं कारण ऊसाचं पीक माझ्या मते आयुष्याचं पीक आहे. एकदा रान तयार केलं, सरी काढली, त्या ठिकाणी लेणं आणलं, लागण केली आणि नंतर पहिली बांधली, दुसरी बांधली, त्याच्यानंतर खताचा डोस आणि पाण्याची व्यवस्था केली किंवा वाटच बघायची की साखर कारखान्याचा अधिकारी कधी येतो आहे आणि तुरीची तारीख कधी मिळते. याच्याशिवाय आम्ही दुसरं काही काम करत नाही आणि करावं लागत नाही. आणि त्यामुळे एकदा ऊसाची लागण केली, सुरुवातीचं काम केलं की शेतीकडे बघायची आवश्यकता येत नाही. मग आम्ही दुनियाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो गावच्या सगळ्याच्या ठिकाणी. आम्ही कधी हे बघत नाही की आमच्या जमिनीचं नक्की काय होतं. आम्ही पंचायत समितीची निवडणूक असो, ग्रामपंचायतीची निवडणूक असो, या सगळ्या गोष्टीच्यासाठी फुल लक्ष आम्ही घालतो. करायला हरकत नाही, पण तेवढा एकच धंदा आपला नाही. राजकारण करायचं असतं पण ते कायमस्वरूपाचं नाही. आपलं प्रपंच नीट चालून ते राजकारण करण्यात शहाणपणा आहे. अलीकडच्या काळामध्ये त्या संबंधीची कमतरता आहे. तुझी आणखी एक वेगळी स्थिती आहे आणि ती वेगळी स्थिती म्हणजे हा सवन कृष्णा काळ किंवा तुमच्या नदीचा काळ ही काही घोर जमीन आहे. या जमिनीमध्ये 4 फूट नाही 6-8 फुटापर्यंत धर लागत नसेल. किती धर लागतो? किती फुटावर धर लागतो? 15 ते 20 फुटाच्या खालीच आहे. 15 फुटावर, 20 फुटाच्या खाली 50 फुटापर्यंत. आता 15 फूट 20 फूट धर लागत नाही अशी काही भोर सुपीक जमीन ही तुमची जमीन आहे. आणि त्या जमिनीवर पाणी भाग पुन्हा पाणी आणि तशा प्रकारची पिकं ही जर घेतली तर दुसरं काही होणार नाही. क्षारफळ होणार. हे क्षारफळ आपण आणले, आपण या संबंधीची काळजी घेतली नाही, त्यामुळे हे घडलेलं आहे. तर आनंद हे आहे की राज्य सरकारने यासाठी एक नवीन स्वतंत्र विभाग गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे. तो खर्चिक आहे. त्या खर्चाची जबाबदारी 80% राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. थोडी बहुत आपली गुंतवणूक त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि त्यानंतर ही चाली काढणं, भूमिका जाणीव करणं या गोष्टी केल्याशिवाय गत्यंतर नाही. अतिरिक्त पाणी हे बाहेर काढलंच पाहिजे. शरीरामध्ये अतिरिक्त पाणी झालं तर प्रश्न निर्माण होतात. डॉक्टरकडे जावं लागतं, वेळप्रसंगी ऑपरेशन करावं लागतं. पाण्याची गरज आहे, पण त्याच्यात अतिरिक्त किंवा अतिपणा हा होऊन देता कामा नये. मग अशी बोलत असताना कुणी उल्लेख केला की शिरोळ तालुक्यामध्ये गणपतरावनी हे काम हातात घेतलं. मी बघायला गेलो होतो. अतिशय चांगली जमीन त्याची, पण ती जमीन उद्ध्वस्त राहिली होती. पण त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं. त्यांचा कारखाना खुला आला. त्या कारखान्याने काही जबाबदारी उचलली आणि सगळ्यांनी मिळून या जमिनीचा पोत खराब झालेला आहे
तो नीट करण्यासाठी साध्या काढणं आणि बाकीचं अतिरिक्त पाणी बाहेर काढून देणं हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि त्याचा परिणाम आज त्या ठिकाणची जमीन ही सुधारण्याच्या रस्त्यावर आहे आणि हे केल्याचं गत्यंतर नाही. अनेक ठिकाणी आपल्याकडं नदीकाठ हा विशेषतः काळ्या आणि ज्याला धड लागत नाही अशा प्रकारच्या जमिनीचा असतो आणि त्या नदीमधून जिथं पाणी आहे ते पाणी आपण उचलतो, लिफ्टने उचलतो. काही लोकांची सवय वेगळी आहे. एकदा इलेक्ट्रिकची मोटर सुरू केली किंवा तिथं 2-4 दिवस झुकून नाही बघितलं तर चालतं. आता तर काल सरकारने जाहीर केलं की विजेचं बिल फुकट. आता फुकट बिल झाल्याच्या नंतर मोटर चालू केल्याच्या नंतर कोण जाणार आहे मोटर बंद करायला? येईल पाणी बाहेर पडेल, जाईल तुमच्या जमिनीतनं. 10-15 वर्षाच्या नंतर पोरवाळू म्हणतील की वाव जाण्याची जमीन होती पण आमची जमीन शाश्वत झाली आणि आमचं उत्पादन घेतलं. त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचे नसेल तर हे फुकटाचे निर्णय हे हिताचे नसतात. त्याचा गैरवापर होत असतो आणि तो गैरवापर न करणं याची काळजी ही शेवटी आपल्यालाच घ्यावी लागेल. आज तुम्ही या ठिकाणी प्रस्ताव मांडला, जी कोणी राज्य सरकारमध्ये बघताय. मी उद्या मुंबईला गेल्याच्या नंतर त्या खात्याचे सचिव, त्या खात्याचे मंत्री या दोघांनाही विनंती करेन की असं सगळ्या लोकांनी निवेदन दिलं आणि त्याच्यावरील लक्ष घालण्याची गरज आहे. जमिनी खाल्यावर झालेल्या आहेत, लोकांचं ध्यान ठेवले आहे. फक्त एकच आहे की जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला मनापासून साथ द्या. ही जमीन सावरायची, दुरुस्त करायची, चारी करायची, भूमिगत बांधत त्याच्यात पाईपलाईन टाकायच्या, या सगळ्या गोष्टीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांची साथ त्याला असली पाहिजे आणि पाण्याचा आणि असा अतिरिक्त वापर यानंतर करणार नाही ही शपथ घेतली पाहिजे. त्यानंतर पुढच्या पिढीचं भविष्य राहील आणि त्या कामाला तुम्ही लागावं. आज सोहनताई आहे, तुम्ही तर त्यांनी हा प्रश्न माझ्या कानावर आत्ताच घातला. आम्ही जरूर जास्त काही मार्ग करायला सरकारला सांगू. त्याला तुमचं सहकार्य आणि सरकारचे प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवून आपण या प्रश्नाची सोडवणूक करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी घेतो.